नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज वाळवण रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वडे। कोणी कोणी याला सांगडेही म्हणतात। तर आज मी वडे झारून बनवणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, छान अशी कमेंट्स करा। चला तर मी इथे साहित्य काय काय घेतले ते बघूया। इथे घेतलेले आहे मी मुगाची डाळ अर्धा किलो, उडदाची डाळ अर्धा किलो, सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर थोडी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याच्या डाळीचा मी थोडाच वापर केलेला आहे, कारण वडे असे निब्बर होतात, त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ जास्त नाही घेतलेली आहे। इथे मी सर्व डाळी एकत्र करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी हे 3 ते 4 तास भिजत घालणार आहे। स्वच्छ धुवून अशा 4 तास भिजत ठेवायच्या, म्हणजे छान असे नरम होतात डाळी। मी इथे स्वच्छ डाळी धुवून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या पाण्यामध्ये मी 3 ते 4 तास भिजत ठेवणार आहे। स्वच्छ असं पाणी टाकून घ्यायचं दुसरं। त्यानंतर मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते आता आपण बघून घेऊया। इथे मी घेतलेले आहे लसूण भरपूर घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, त्यानंतर ओवा घेतलेला आहे, मीठ, हिंग, हळद आणि लाल मिरची घेतलेली आहे। हे लाल मिरची तुमच्या अंदाजानेच घ्यायची। तर इथे सर्वात आधी मी जिरं आणि ओवा मिक्सरमध्ये दळून बारीक करून घेणार आहे। जास्त बारीक पण नाही करणार, थोडे मीडियम साईजमध्येच मी बारीक करून घेणार आहे। हे बघा, असं मी मिक्सरमध्ये जाड आणि बारीक, असं जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही, असं करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे लसूण पण दळून घेणार आहे। लसणाची मी बारीकच पेस्ट करून घेणार आहे। हे बघा, अशी मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तीही एका डिशमध्ये मी आता काढून घेणार आहे। तोपर्यंत आपली डाळही छान अशी भिजून झालेली आहे। डाळ मी आता मिक्सरमध्येच दळून घेणार आहे। मस्त अशी जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, अशी मिक्सरमध्ये डाळ दळून घ्यायची। डाळीतलं पाणी व्यवस्थित असं निथरून घ्यायचं। मिक्सरमध्ये अधूनमधून डाळ सगळी अशी आजूबाजूची एकत्र करून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये डाळिंब्या राहत नाही। हे बघा, छान अशी डाळ दळून झालेली आहे। मी आता सर्व डाळ दळून घेणार आहे। इथे आपली सर्व डाळ दळून झालेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता मसाला काढून घेऊया। सर्वात आधी मी इथे टाकणार आहे आपली लसणाची पेस्ट बनवलेली। त्यानंतर इथे जिरं आणि ओवा दळलेला होता तो मिक्स करून घ्यायचा, आणि आपला लाल मिरची, मीठ, हिंग आणि हळद हेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपलं सर्व साहित्य एकत्र झालेलं आहे। त्यानंतर मी इथे उन्हामध्ये कागद टाकून घेतलेला आहे। मी असा झाऱ्या घेतलेला आहे बारीक छिद्र्यांचा, त्याच्यानेच मी आता वडे झारून घेणार आहे। वडे कुणी कुणी हातानेही टाकतात
किंवा झारूनही छान होतात वडे. तर इथे मी झारून घेणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत. इथे माझे सर्व वडे झारून झालेले आहेत. हे बघा किती छान असे दिसत आहे. तर याला कडक 2-3 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. मी इथे कडक 2-3 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे वडे. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. तर तुम्हाला वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.